भारत मुक्ती मोर्चाकडून आज नागपुरामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोर्चा जो आहे तो संघ मुख्यालयापर्यंत जाणार अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला होता। मात्र पोलिसांनी जे आहे ते परवानगी नाकारलेली आहे आणि तो मोर्चा आता संविधान चौकापर्यंतच जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे त्या मोर्चाच्या दृष्टिकोनातून संघ मुख्यालय असलेल्या या बडकत चौक परिसरामध्ये जर आपण बघितलं तर मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। आणि एकंदर म्हणजे या ठिकाणचं जर आपण बघितलं तर पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। नेमके पोलिसांनी कशा प्रकारे मॅडम काय सांगाल? मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला मोठा बंदोबस्त असं नाही, आपण एक सुरक्षिततेची काळजी घेत आहोत आणि नेहमीप्रमाणे आपला या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मॅडम मोर्चा जो निघणार होता त्याला फक्त संविधान चौकापर्यंतच परवानगी देण्यात आलेली आहे, तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बडकत चौकामध्ये आपण संघ मुख्यालय असल्यामुळे बंदोबस्त लावला। नियोजन अगदी मोठं आहे। मोठं असं नाही म्हणता येणार, पण आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहोत आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तो बंदोबस्त लावलेला आहे। नक्कीच संघ मुख्यालय आहे अतिशय संवेदनशील असा हा परिसर आहे आणि या संवेदनशील परिसरामध्ये जे मोर्चाचा इशारा देण्यात आलेला होता, मात्र पोलिसांनी त्या संदर्भातली परवानगी नाकारली। इंदोरा मैदानापासून तो मोर्चा जो आहे तो संविधान चौकापर्यंत येणार आहे। मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर संघ मुख्यालय असलेल्या या बडकत चौकामध्ये आपण या ठिकाणी जर बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। इथूनच काही अंतरावर जर आपण बघितलं तर संघ मुख्यालय आहे आणि त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कारण संघ मुख्यालयाचं ठिकाण हे संवेदनशील ठिकाण आहे आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त लावून याची काळजी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।